आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर. या सर्व्हिस सेंटरमध्ये फोम वॉश, डिझेल वॉश, इंटेरियर क्लिनिंग, रबिंग पॉलिश, हेडलाइट रेस्टोरेज, रबर कोटिंग, ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिस मध्ये उपलब्ध. चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता चितळी रोड, विठ्ठल लॉन शेजारी, राहता. संपर्क 8600 07 34 33. राहता तालुक्यातील रुई येथील श्रीमती नादरबाई आनंदराव देशमुख विद्यालयात पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी रहदारीचे व वाहतुकीचे नियम याविषयी मार्गदर्शन केलंय. वडील मुलांना मोटरसायकल शाळेत आणताना चालवण्यास देतात. हँडल हातात दिल्यानंतर ती धोकादायक असतं. विद्यार्थ्यांनी गाडी चालवू नये. अपघात होण्याची शक्यता असते. निर्णय क्षमता मुलांमध्ये नसते. 18 वर्षाच्या पुढे परवाना मिळतो. लहान मुलांच्या हातात गाडी दिली, अपघात झाला तर गाडी मालकावर कारवाई होऊ शकते. शाळेत पायी येताना, रस्ता ओलांडताना रस्त्याच्या दोन्ही बाजूनी बघा, मग रस्ता ओलांडा. गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नये. रहदारीचे नियम मोडल्यास आता ऑनलाईन दंड होतो. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची उजळणी पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी घेतली आहे. या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे, पोलीस नायक रवींद्र साठे, शाहीर नंदकुमार खरा, श्री कोळगे, मुख्याध्यापिका रोहिणी घोलप, ज्येष्ठ शिक्षक महेंद्र जेजूरकर, दीपक जाधव, विजय देशमुख, जयकुमार पवार, प्रवीण एनगे, बापूसाहेब शिरसाट, नंदकुमार ठोंबरे, निलेश वाबळे, नयना देशमुख, वैशाली देशमुख, रामदास खरात, गोकुळ चौधरी, सुभाष जाधव आदींसह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक विजय देशमुख यांनी केलं तर आभार प्रवीण एनगे यांनी मांडलेत. त्या गाडीमध्ये त्या चाकामध्ये हवा आहे का नाही, या गोष्टी काही वेळेस काही वेळेस आपण बघतो का एखादी कार वगैरे उभी असते आणि त्या कारच्या बाजूला, मागच्या बाजूला मुलं खेळत असतात. तर अशा वेळेस तो चालक येतो आणि गाडी डायरेक्ट चालू करतो, गाडी रिव्हर्स घेतो मागे. त्यावेळेस सुद्धा अपघात होण्याची शक्यता असते. मग त्याकरता आपली गाडी चालताना आपण गाडी जेव्हा चालू करणार आहे तेव्हा त्या गाडीचं निरीक्षण करणं, गाडी बघितली पाहिजे, गाडी चालवण्यास योग्य आहे का नाही, आणि गाडी चालू करताना वाहन रस्त्यावरती नेताना अगोदर मागे पुढे कोणी आहे का, बसलेले खेळणं कोणी मुलं वगैरे नाहीत किंवा प्राणी वगैरे नाहीत का, याची खात्री करून त्यानंतर आपण वाहन चालवलं पाहिजे. तर अशा प्रकारे ह्या खबरदारी आपण वाहन चालवताना घेतल्या पाहिजे. खबरदारी मला निश्चित आहे, वाहन जे नियम बनवले आहेत, जर नियमाचं आपण अवलंबन जर केलं आपण तर निश्चित आपण वाहन, आपला अपघात आपण होऊन देणार नाही. आपण इतरांचे प्राण वाचू, स्वतःचे आपण प्राण वाचू. आपण त्याकरता वाहतुकीचे नियमाचे पालन करणे फार आवश्यक आहे. आता बरेच मी मागे असते का आम्ही जेव्हा ट्रॅफिक चालन करतो, आम्ही बघतो, आम्ही ट्रॅफिक आम्ही चालन करतो. आजकाल त्याचा नवीन, पूर्वी आपण पोलीस आमची गाडी बघणार ते ऑनलाईन आपण पावती वगैरे भरायची. आता पूर्वी आता नवीन आजकालच्या ऑनलाईन चालन आलं. आमच्याकडे ते डिव्हाइस मशीन असते याच्यामध्ये. तर आम्ही त्या मशीनद्वारेच त्या गाडीचा फोटो काढला जातो आणि फोटो काढून डायरेक्ट ते फोटो काढल्यानंतर ते पूर्ण त्या डिटेल्स आम्हाला मिळतात. त्या गाडी कोणाच्या नावावरती आहे, कोण आहे, आणि त्याच्यावर आपण डायरेक्ट चालन करून त्याच्यावरती ऑनलाईन आपण दंड टाकतो आपण. तर अशा प्रकारे सुद्धा आता बऱ्याच ठिकाणी पोलीस मार्फत बी केले जातात. किंवा ते स्पीड गन वगैरे असतात. स्पीड गन म्हणजे त्या आपण त्याच्यामध्ये जर बघितलं, स्पीड गनने बघितलं, आपण एखादं वाहन देत असेल तर त्या वाहनाचा वेग त्या स्पीड गनमध्ये कॅच केला जातो आणि हा किती वेगाने वाहन चालवतोय. जसं आपण बघितलं लाल वर्तुळामध्ये लिहिलं असतं का 80 स्पीड आहे, तर तुमचं वाहन त्या स्पीडनेच चाललं पाहिजे. म्हणजे ऍक्च्युली तेवढा स्पीडचं कारण असं असतं का, काही वेळेस तिथे पुढे शाळा वगैरे असते किंवा एखादी धोकादायक वळण असतं, म्हणून त्या वेगावरती नियंत्रण होण्यासाठी ह्या जे स्पीड आपण आपले कमी केले असतात. टर्निंगवरती स्पीड 50 ठेवला जातो, कारण तुम्ही जर 80-90 स्पीडने टर्निंग केला तर गाडीचा अपघात होण्याची शक्यता जास्त असते. तर त्याकरता ते स्पीड नियोजन केलेलं असतं का रस्त्यावर चालताना कोणत्या ठिकाणी किती शाळा असेल, दवाखाना असेल, किंवा दवाखान्यासमोर बघा तुम्ही चिन्ह बघितलं असेल, हॉर्न काढला असेल, त्याच्यावरती फुली मारलेली असते गोल काढून, तर तिथे हॉर्न वाजवायचा नाही. कारण दवाखान्यामध्ये पेशंट्स वगैरे असतात, रुग्ण वगैरे असतात, त्यांना त्रास होईल त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी उपाययोजना केलेली असते का तिथं त्या हॉर्नचा वापर करायचा नाही. तर अशा प्रकारे स्पीड, त्यामुळे ते कंट्रोल, वाहनचे आपलं वेग नियंत्रण करण्याकरिता हा स्पीड कंट्रोल केला जातो. अशा प्रकारे जेव्हा ते स्पीड नसतात, पुण्यामध्ये तुम्ही गेलात तर कधी तिथे पूर्ण ऑनलाईन असतात तुम्हाला, म्हणजे पोलीस न असता बाहेर तिथे कॅमेरे लावले असतात आणि कॅमेरा तो प्रत्येक वाहनाचा स्पीड चेक करतो आणि त्याप्रमाणे ऑटोमॅटिक त्याला आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क.
राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकरचा भव्य NA प्रकल्प. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी. प्लॉटची वैशिष्ट्ये: नगर मनमाड हायवे लगत, 50 फूट पक्के रस्ते, अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल, स्ट्रीट लाईट, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, गार्डन, नयनरम्य परिसर. प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे, तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर. सर्व सुखसोयींयुक्त शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप पासून अगदी जवळ. भविष्यातील राहता शहर इकडेच असणार. आजच बुकिंगसाठी संपर्क करा. श्री संजय जाधव 9623 89 91 91, श्री अमोल डेंगळे 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता जिल्हा अहमदनगर. चला तर मग वाट कसली बघताय? आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा. आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क.